नागपुर के इमामवाड़ा इलाके में कुख्यात अपराधी ताराचंद खिल्लारे और उसकी गैंग ने एक बार फिर से आतंक मचा दिया। पीड़ित परिवार ने प्रेस क्लब में सामने आकर बताया कि 19 अक्टूबर की शाम को खिल्लारे हनीराज कुमार कोतवासे और विजेता कोतवासे ने घर में घुसकर तोड़फोड़ की, गाड़ी फोड़ने और बुरी तरह मारपीट करने की वारदात को अंजाम दिया। पीड़ित सुभाष सुधाकर उके का आरोप है कि शिकायत लेकर जब वह इमामवाड़ा पुलिस स्टेशन पहुंचे तो पुलिस ने रिपोर्ट दर्ज करने से इनकार कर दिया। उन्होंने गंभीर चोटें आई और उनका इलाज मेयो अस्पताल में जारी है। उनकी मांग है कि लगातार मिल रही धमकी और दबाव से उनके परिवार की सुरक्षा सुनिश्चित की जाए। जानकारी के मुताबिक यह विवाद विजेता कैथवास, जो खुद पुलिसकर्मी है, इन्हीं के साथ की गई, जिसके चलते 35,000 के ब्याज लेन देन से जुड़ा हुआ था, जिस पर अब तक 3 लाख लौटाने के बाद भी 1 लाख की वापसी बताई जा रही है। पत्रकार परिषद में उनके दावे किए गए हैं कि इस मामले में उप मुख्यमंत्री के पीए का फोन आया था और उन्होंने यह बातचीत का ऑडियो भी सुनाया। गौर से सुनिए क्या कहा पीड़ित परिवार ने। मी सुभाष सुधाकर उके, राहणार इंदिरानगर, जातरोडी नंबर 3। विषय म्हटलं तर असं मला पुष्कळ मारहाण केली होती ताराचंद गँगस्टर ताराचंद खिल्लारे व त्याची भाषीच्या मुलगाने आणि ताराचंदनी आणि वरतून त्याची भाषी पोलीस महकम्यामध्ये असल्यामुळे त्या इमामवाडा पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरुद्ध कोणतीही तक्रार होत नाही, काही नाही। मला इतकं मारल्याच्या नंतर मी त्यांच्यावर फक्त मामूली 324 असा काहीतरी गुन्हा दाखल केला। त्यांनी मला हे दिली ते FIR कॉपी आणि वरतून मी तर फिर्यादी आहे सर, फिर्यादी असून मी मेयो हॉस्पिटलमध्ये 8 तारखेपर्यंत भरती होतो। 29 तारखेची घटना, तर ते त्यांनी उलट माझ्यावर गुन्हा हे केला। तर वरतून त्यांचं म्हणणं असं की माझ्या मुलाला फसवेल, याला फसवेल, तुझ्या पत्नीला फसवेल, तुला म्हणजे वारंवार म्हणजे धमक्या येऊन राहिले। म्हणजे असं का विचित्र काम आहे त्यांच्यावाला। मुख्यमंत्री साहेबाच्या पीएच्या फोन, केस वापस, इकडून तिकडून दबावावर दबाव टाकून राहिले। सर मी त्यांना विचारू नाही शकले। तुम्हाला नंबर आणि त्यांची रेकॉर्डिंग ऐकवली। मी तितकं म्हणजे मी हॉस्पिटलला होतो ना, आणि वरतून त्यांनी सांगितलं मी तितकं नाही विचारू शकलो, कारण की तसा त्या दिवशी माझी हे तब्येतच खराब होती ना। आता जितकं बोलले मी त्यांच्या शब्दाचे उत्तर दिला। त्यांनी मला माघार घ्यायला सांगितली। मी त्यांना सांगितलं का साहेब त्यांच्या हमेशाचे हे नाटक आहे, मी काही आता माघार घेत नाही। आणि हे तर त्यांनी मग ते त्यांना हे बी सांगितलं का सर तुम्ही तर एका कॉलनी माझ्या म्हणजे हे करू शकता। तर त्यांनी तसंच त्याच टाईपच्या म्हणजे आमच्या विरुद्ध केस दाखल केली। ताराचंद नथुजी खिल्लारे आणि राजकुमार कैतवास सोबत त्याच्या बुलेटवर आणखी त्याचे 3 साथीदार। माझी मागणी हेच आहे का माझ्यावर हे जे खोटे गुन्हा दाखल केले, ह्या गुन्ह्याची तपासणी करावे आणि याला रद्द करण्यात यावे। आणि वरतून माझ्या परिवाराच्या संरक्षणासाठी आता त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना हे करावे।